नमस्कार, वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ना छोटा रावस जो असतो ना मच्छी त्याचं फ्राय बघतो आहोत। एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघतो आहोत आणि ह्याचेच नंतर मी तुम्हाला मच्छीचे पीसेस ना गटारी स्पेशलमध्ये मटणाचा रस्सा वगैरे बनवलेला कुकरमध्ये त्याच्यामध्येही तुम्हाला दाखवलेली आहे। आणि म्हणजे म्हणून हा व्हिडिओ खूप म्हणजे छोटा आहे प्लस जुना आहे आणि ऑलरेडी त्याची मच्छी मी तुम्हाला पहिले दाखवलेली आहे फ्राय करताना, फ्राय केलेली म्हणजे दाखवलेली आहे थाळीमध्ये वाढताना वगैरे। त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। अशा पद्धतीने एक थोडीशी वेगळी टेस्ट येते अशा पद्धतीने जर बनवलात तर। मी रावस तर पहिले स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे, साफ करून धुवून त्याला मॅरिनेट केलेलं आहे। मसाला, मीठ, हळद लावलेला आहे, प्लस त्याला कोकम आगळ लावलेला आहे, असं लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आता इथे ना पहिले तर पॅन ठेवायचं आहे गरम करायला आणि पॅनवर ना एक कढीपत्त्याची एक पूर्ण दांडी ठेवलेली आहे, प्लस ठेचलेला लसूण, सालीसकट ठेचलेला लसूण ठेवलेला आहे। ठेचून टाकायचं आहे, फक्त जास्त एकदम स्मॅश नाही करायचं आहे, फक्त ठेचून टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर ना आपण जे मच्छीचे पीसेस आहेत ना, मी त्याच्यामध्ये कोळंबीही घेतली आहे, थोडीशी मोठी मीडियम साईजची कोळंबी होती, प्रॉन्स ते घेतलेले आहेत, प्लस छोटे रावस आहेत आणि ते मस्त तांदळाच्या पिठामध्ये घुळवून फ्राय करायला टाकलेले आहे। आणि ते बघा मस्त असं कोळंबी आणि जे रावस आहेत ना ते छान फ्राय होत आहे। झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर एक 5-1 मिनिटानंतर आपण पलटून घ्यायचं आहे झाकण काढून झाल्याच्या नंतर आणि आलटून पलटून मस्त असे त्यांना वरतून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत। आणि जो ठेचलेला लसणाचा आणि कढीपत्त्याचा जो सुगंध असतो ना तो खरंच खूप वेगळा असतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। म्हणजे आपल्या नॉर्मल मच्छी जशी खातो ना त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट येते याची। मी पण फर्स्ट टाईमच केलं म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते आहे। आणि अशा पद्धतीने मस्त असं तळून घ्यायचे आहेत मच्छी, जे प्रॉन्स आणि रावस दोन्हीही। आणि ते मस्त असं तयार झाल्यानंतर मी थाळी लावायला घेतलेली आहे। त्याच्यामध्ये राईस वाढते आहे पहिले तर, त्यानंतर तांदळाची भाकरी, त्यानंतर आपण मच्छी फ्राय जे आहे ते, आणि प्लस मी रावस जे आहेत ना त्याचं डोक्याचं सार बनवलं होतं म्हणजे रस्सा, तो वाढते आहे इथे। पहिले तर रस्सा वाढून घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपण सार म्हणजे फ्राय वाढणार आहोत। आणि त्याचबरोबर मी बोललेली तुम्हाला थाळी जेव्हा बनवलेली गटारी स्पेशलवाली की त्याच्यामध्ये आमचं सध्या तर आपलं मस्त नॉनव्हेज गटारी स्पेशल चालू आहे, गटारी वीक चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मच्छी होत्या। एक तर छोटी कर्ली होती, कर्ली फ्रायही केलेलं आहे, प्लस हे रावस फ्राय आणि त्याचबरोबर प्रॉन्स फ्राय। अशा पद्धतीने मस्त अशी ही थाळी तयार झालेली आहे। बघून तुमच्याही नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि खरंच खूप टेस्टी थाळी झाली होती। कसा वाटला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।